गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज बऱ्याच दिवसानंतर आपण इकॉनॉमिक्सचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, कारण आता तुम्हाला देखील माहिती आहे की आता परत एकदा लॉकडाऊन चालू झाल्याने आपल्या ज्या काय ऑफलाईन बॅचेस होत्या त्या तात्पुरत्या आपण बंद ठेवलेल्या आहेत, बरोबर ना. तर त्यामुळं आता आपण परत एकदा ऑनलाईन लेक्चर्सला स्टार्ट करतो आहे. इकॉनॉमिक्सचं लेक्चर मी आज घेतो आहे. तर इकॉनॉमिक्सचं तुम्हाला आठवत असेल, ह्याच्या अगोदरचा जो काय व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये आपण चॅप्टर 7 नॅशनल इन्कम आठवतं ना. नॅशनल इन्कम म्हणजे काय हो, की एखाद्या कंट्रीज इन्कम, देशाचं इन्कम, बरोबर ना. वर बघा तिथं मिनिंगमध्ये पहिलंच वाक्य सोप्पं दिलेलं आहे, द टोटल इन्कम ऑफ द नेशन इज कॉल्ड नॅशनल इन्कम. की पूर्ण देशाचं जे इन्कम असतं त्याला नॅशनल इन्कम म्हणलं जातं. जसं इंडिव्हिज्युअल इन्कम असतं, स्वतःचं वैयक्तिक इन्कम असतं, किंवा फॅमिली इन्कम असतं, तुमच्या कुटुंबाचं एक टोटल इन्कम काढलं जातं, तसंच पूर्ण देशाचं सुद्धा इन्कम काढलं जातं, त्याला नॅशनल इन्कम म्हणतात. तर हा टॉपिक आपला स्टार्ट होता आणि त्याच्यामध्ये स्लाईडवर तुम्ही बघू शकता मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम, बरोबर. की नॅशनल इन्कम काढण्यासाठी कुठल्या कुठल्या मेथड्स फॉलो केल्या जातात हे आपण बघत होतो. तर देर आर टोटल 3 मेथड्स, की अशा नॅशनल इन्कम काउंट करण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी टोटल 3 मेथड्स आहेत. त्यातली पहिली जी मेथड होती आउटपुट मेथड, ती आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितली होती, बरोबर आहे. तर तुम्हाला आठवत असेल की तुम्ही आपली जी फर्स्ट मेथड होते ती लास्ट लेक्चरमध्ये झालेली आहे. तर आज एक काम करू, आपण सेकंड मेथड जी काय इन्कम मेथड ती आज बघूया, आणि जी काय थर्ड मेथड राहील, थर्ड मेथड शेवटची मेथड ती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, चला. तर मग आज आपण एक मेथड बघू, सेकंड मेथड कुठली, इन्कम मेथड. ओके, आता नावातनंच कळली असेल बाबा इन्कम मेथड म्हणजे काय. तर ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, नॅशनल इन्कम काढण्यासाठी, पूर्ण देशाचं इन्कम काढण्यासाठी देशामध्ये जेवढी पॉप्युलेशन आहे, जेवढी माणसं राहतात, त्या प्रत्येकाचं इन्कम काढायचं आणि त्या प्रत्येकाच्या इन्कम काढत काढत सगळ्यांच्या इन्कमची जर टोटल केली तर आपल्याला पूर्ण देशाचं नॅशनल इन्कम मिळू शकतं, बरोबर आहे ना. म्हणजे ह्या मेथडमध्ये प्रत्येकाचं इन्कम प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, आता ते मी सांगतो घरोघरी जाऊनच विचारतात का, पण थोडक्यात काय तर ह्या मेथडमध्ये एखाद्या देशाचं नॅशनल इन्कम काढण्यासाठी त्या देशामध्ये जेवढी माणसं राहतात त्या पूर्ण माणसांचं जे काही इन्कम असेल, जेवढी पॉप्युलेशन असेल, त्या पॉप्युलेशनमध्ये प्रत्येक माणसाचं जे इन्कम असतं त्या सगळ्यांची टोटल करून नॅशनल इन्कम काढलं जातं. बघू आपण काय दिलं आहे. बघ काय दिले, दीज मेथड ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम इज ऑल्सो नोन ॲज फॅक्टर कॉस्ट मेथड. सगळ्यात महत्त्वाचं हे फॅक्टर कॉस्ट मेथड, हे नाव अंडरलाईन करा किंवा व्यवस्थित लिहून ठेवा. कारण इन्कम मेथड म्हणलं की आपल्याला कळतं, पण बऱ्याचदा ते फसवण्याचा प्रयत्न करतात, वेगळी नावं टाकतात, बरोबर आहे ना. त्यामुळं फॅक्टर कॉस्ट मेथड हे सुद्धा नाव लक्षात ठेवा, की इन्कम मेथडलाच अजून एक नाव आहे, ह्यालाच फॅक्टर कॉस्ट मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. मग ह्या मेथडमध्ये नक्की काय केलं जातं, तर बघा सेकंड पॅराग्राफ, अकॉर्डिंग टू दिस मेथड द इन्कम पेमेंट्स रिसिव्ड बाय ऑल सिटीजन्स ऑफ अ कंट्री, ऑल सिटीजन्स ऑफ अ कंट्री, की त्या देशामध्ये जेवढे सिटीजन्स, जेवढे नागरिक राहत असतील त्या सगळ्यांचं जे काही इन्कम असतं इन अ पर्टिक्युलर इयर, इन अ पर्टिक्युलर इयर म्हणजे फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च, 1 एप्रिलपासून 31 मार्च हे जे काय फायनान्शियल इयर असतं आहे, ह्या पूर्ण वर्षभरात त्या देशात जेवढी माणसं असतात त्या माणसांना जे काय इन्कम मिळतं ते इन्कम काय केलं जातं, आर ॲडेड अप. ॲडेड अपचा अर्थ कळला असेल तुम्हाला, की त्या सगळ्यांच्या इन्कमची काय केली जाते, टोटल केली जाते, बस, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणताल सर ह्याच्यात खूप त्रास आहे, ही मेथड जरा लेंदी असू शकते, कारण किचकट असू शकते, का बरं, कारण प्रत्येकाचं इन्कम, देशामध्ये कितीतरी माणसं राहतात, प्रत्येकाचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं म्हणजे चेष्टा नाही आहे. मग दिलं त्यांनी की दॅट इज, की सगळ्यात महत्त्वाचं इन्कम म्हणजे काय, तर दिलं त्यांनी दॅट इज इन्कम दॅट ॲक्युअर्स टू ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बाय द वे, इथं WAY चुकून तो व्ही झाला, बाय द वे ऑफ रेंट्स, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट्स आर ऑल ॲडेड टुगेदर. हे 4 शब्द खूप महत्त्वाचे होते. कुठले कुठले, रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट्स आर ऑल ॲडेड टुगेदर, बरोबर ना. ह्या सगळ्या जे काय ही नावं घेतली आपण, रेंट, कारण साहजिक आहे माणसाला जे काही इन्कम मिळतं ते फक्त सॅलरीतनंच मिळतं असं नाही.
म्हणजे आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं, समजा आपण एखाद्याच्या घरी गेलो. तुम्हाला मी ही रिस्पॉन्सिबिलिटी दिली की बाबा चला एक काम करा, एखाद्या बिल्डिंगमध्ये जावा. पूर्ण देशात नाही फिरायचं आपल्याला, तुम्हाला फक्त एक पर्टिक्युलर बिल्डिंग दिली आणि त्या बिल्डिंगमध्ये जे काही 10 फ्लॅट असतील त्या प्रत्येक फ्लॅटचा दरवाजा वाजवायचा आणि त्या फ्लॅटमध्ये दरवाजा उघडल्यानंतर जी व्यक्ती तुम्हाला दिसेल त्याला प्रश्न विचारायचे तुम्ही की बाबा तुमचं इन्कम किती, किती माणसं असतात, बरोबर. पण नीट लक्ष द्या, त्याला इन्कम विचारणं गरजेचं आहे. तुम्ही जर त्याला विचारलंस तुमची सॅलरी किती, तर तो फक्त तुम्हाला तुमची सॅलरी सांगेल, बरोबर ना, म्हणजे पगार. तो म्हणाल की बाबा मला महिन्याला 20,000 सॅलरी आहे. मग लगेच तुम्ही त्याचं इयरली ॲन्युअल इन्कम काढताल. कसं काढताल? इंटू 12. 20,000 इंटू 12, 20,000ला जर 12ने मल्टिप्लाय केलं तर 2,40,000 तुम्ही लगेच लिहून काढताल. हां बाबा ह्याचा ॲन्युअल इन्कम 2,40,000 रुपये. पण नुसतं तुम्ही त्याला सॅलरी विचारू नका, बरोबर ना. कदाचित त्या माणसाचा कुठंतरी फ्लॅट असेल, तो फ्लॅट त्यांनी रेंटवर दिला असेल, मग त्याचं रेंट पण त्याला दर महिन्याला मिळतं आहे, मग ते सुद्धा त्याचं इन्कम झालं. किंवा कदाचित त्या माणसाचा कुठंतरी एक छोटासा बिझनेस पण असू शकतो की तो सर्व्हिसला जात असेल, पण बाबा त्याचा मुलगा तिथं कुठंतरी एखाद्या दुकानात दुकान टाकून दिलं असेल मुलाला, त्या मुलाला बिझनेस करतो, मग त्या मुलाला त्यातनं काहीतरी प्रॉफिट होत असेल, ते सुद्धा विचारणं गरजेचं आहे. त्यानंतर इंटरेस्ट, कुठंतरी त्या माणसाच्या बँकेत FD असतील, बरोबर ना, कुठंतरी शेअर्स डिबेंचर्स परचेस केले असतील, त्याच्यावर त्याला इंटरेस्ट मिळत असेल. मग या सगळ्या गोष्टी विचारणं गरजेचं आहे. सॅलरी म्हणजे फक्त पगार झाला, पण इन्कम म्हणजे त्याच्या घरात जेवढ्या वेगवेगळ्या मार्गांनी पैसा येतो, म्हणजे रेंट असू शकतं, वेजेस असू शकतं, इंटरेस्ट असू शकतो किंवा प्रॉफिट असू शकतो, ऑर आर ऑल ॲडेड टुगेदर. ह्या सगळ्यांची तुम्ही त्याला व्यवस्थित चौकशी करून सगळ्यांची उत्तरं घ्यायची आणि त्या सगळ्यांची मग तुम्ही काय करायची, टोटल करायची. बट इन्कम रिसिव्ड, पुढचं वाक्य काय दिलं आहे, इन्कम रिसिव्ड इन द फॉर्म ऑफ ट्रान्सफर पेमेंट्स आर इग्नोर्ड. पण जर एखाद्या घरात तुम्ही गेला आणि तिथं जर ट्रान्सफर पेमेंट असेल, आता हे ट्रान्सफर पेमेंट म्हणजे काय, ह्याचा अर्थ मी पुढं सांगतो कारण ते पुढच्या पॉईंटमध्ये जाणार आहे, त्यामुळं आत्ता मी हे एक्सप्लेन करत नाही, पण पुढच्या पॉईंटमध्ये सांगतो की ट्रान्सफर पेमेंट म्हणजे काय आणि ते इग्नोर करायचे, आर इग्नोर्ड. ते मात्र घ्यायचे नाही. ते का घ्यायचे नाही ते आपण नंतर पुढच्या पॉईंटमध्ये बघू. ओके, म्हणजे थोडक्यात सेकंड पॅराग्राफमध्ये अकॉर्डिंग टू दिस मेथड, की ह्या मेथडमध्ये काय केलं जातं की प्रत्येक ऑल सिटीजन्स इन अवर कंट्री, आपल्या देशात जेवढी माणसं राहत असतील त्या प्रत्येकाच्या इन्कमची काय केली जाते, टोटल केली जाते. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तुमच्या मनात प्रश्न पडलाच असेल की प्रत्येकाच्या घरी सर किती वेळ लागेल, ऑल ओव्हर इंडियामध्ये तर कितीतरी माणसं राहतात, प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रश्न विचारायचे म्हणल्यावर ह्याच्यात खूप सारा वेळ जाऊ शकतो आपला. म्हणून त्यांनी दिलं आहे की काय प्रत्येकाच्या घरी जायची गरज नाही, तर थर्ड पॅराग्राफमध्ये काय दिलं आहे, द डेटा पर्टेनिंग टू इन्कम, की हे जे काय प्रत्येकाचं इन्कम किती असेल, काय असेल, आर ऑप्टेन फ्रॉम डिफरंट सोर्सेस. हे प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारायची गरज नाही, ऑप्टेन फ्रॉम डिफरंट सोर्सेस, वेगवेगळ्या सोर्सेसमधून मिळू शकतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझं इन्कम किती आहे, बरोबर आहे ना, माझं इन्कम किती हे तुम्ही माझ्या घरी येऊन जर मला विचारलं तरच कळेल असं नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं इन्कम जर तुम्हाला काढायचं असेल तर साहजिक आहे, मी जिथं कामाला जातो, बरोबर आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती बाबा मी क्लासमध्ये कामाला जातो, मग तुम्ही माझ्या घरी येण्यापेक्षा डायरेक्ट क्लासमध्येच गेला आणि क्लासमध्येच विचारलं बाबा तुमच्याकडं किती स्टाफ आहे, कुणाकोणाची किती सॅलरी आहे, तर माझं इन्कम तुम्हाला क्लासमधनं सुद्धा कळू शकतं. त्यासाठी माझ्या घरी येण्याची गरज नाही आहे. म्हणून त्यांनी दिलं आहे की हा जो काय डेटा आहे, प्रत्येकाचं इन्कम जे काय गव्हर्नमेंटला कळतं, आर ऑप्टेन फ्रॉम डिफरंट सोर्सेस, ते वेगवेगळ्या सोर्सेसमधनं त्यांना मिळत असतं. फॉर इन्स्टन्स मीन्स फॉर एक्झाम्पल कुठल्या कुठल्या सोर्सेसमधून त्यांना मिळतं, फ्रॉम इन्कम टॅक्स रिटर्न. आता भरपूर माणसं इन्कम टॅक्स भरत असतात, त्यामुळे ज्या साहजिक आहे, जी माणसं इन्कम टॅक्स भरत असतात त्यांचं इन्कम गव्हर्नमेंटला त्यातून कळतं. त्यापुढं दिले रिपोर्ट्स, बुक्स ऑफ अकाउंट्स, कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट्स असतात, ॲन्युअल रिपोर्ट्स असतात. ह्या सगळ्या वेगवेगळ्या शीटमधून, स्टेटमेंटमधून गव्हर्नमेंटला काय ह्या इन्कमची माहिती कळत असते. म्हणजे त्यासाठी थोडक्यात काय तर प्रत्येकाच्या घरी येऊन गव्हर्नमेंट चौकशी करायची गरज नसती, वेगवेगळ्या सोर्सेसमधून गव्हर्नमेंटला ह्याची माहिती मिळत असते. ओके, दच मग त्यांनी एक छोटासा सिम्पल फॉर्म्युला दिला खाली. दस GNP मीन्स ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणू शकतो आपण त्याला. अकॉर्डिंग टू इन्कम मेथड इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज.
बरोबर आहे ना, की मग नॅशनल इन्कम जे काही काढलं जातं इट्स कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज, की ह्या मेथडमध्ये नॅशनल इन्कम नक्की कसं काढलं जातं. तर नीट बघा, त्यांनी एक फॉर्म्युला तयार केला आहे. एन आय इज इक्वल टू, एन आय मीन्स नॅशनल इन्कम, बरोबर आहे. तर नॅशनल इन्कम इज इक्वल टू रेंट. हे जे मगाशी 4 वर्ड आपण सर्कल केलते ना, इथं तुम्हाला एक मिनटं, इथं तुम्हाला दिसत असेल आपण मगाशी 4 वर्ड सर्कल केलते. कुठले कुठले केलते? एक म्हणजे रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट. तोच फॉर्म्युला तयार केला बघा. एन आय इज इक्वल टू, नॅशनल इन्कम इज इक्वल टू रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट. अजून एक प्लस दिलं प्लस मिक्स इन्कम. वेगवेगळ्या मार्गांनी जर कुठला अजून इन्कम मिळत असेल मिक्स इन्कम. आणि प्लस नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड. बरोबर ना, गव्हर्नमेंटला ॲब्रॉड नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड म्हणजे काय, एक्सपोर्ट इम्पोर्टमधून सुद्धा पैसा मिळत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबा आपण एक्सपोर्ट बाहेरच्या देशात एखाद्या अदर कंट्री, समजा असं पकडू बाबा चायना पकडू, की आपण चायनाला 100 रुपीजचा माल एक्सपोर्ट केला, त्यांना तिकडं पाठवला आणि त्यांच्याकडून पण माल आपण इम्पोर्ट केला. पण इम्पोर्ट जो काय केला तो 80 रुपीजचा माल इम्पोर्ट केला. म्हणजे 100 रुपयाचा माल त्यांना पाठवला आणि 80 रुपयाचा माल त्यांच्याकडनं आपण परचेस केला. मग हा जो काय ट्रान्झॅक्शन आहे ह्याच्यामध्ये मधल्यामध्ये 20 रुपयाचा आपला इन्कम झाला ना, कारण आपण त्यांना 100चा विकला बट त्यांच्याकडनं 80 रुपीजचा परचेस केला. म्हणजे 20 रुपीज आपण कमवले ह्याच्यामध्ये. एक्स मायनस एम, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, ह्याला म्हणतात नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड. ओके. मग ह्या जे काही गोष्टी असतात ह्या सगळ्यांची टोटल करून आपण नॅशनल इन्कम काढू शकतो. ओके. आता नॅशनल इन्कम काढताना तुम्हाला इन्कम मेथडचा अर्थ तर कळला, की बाबा इन्कम मेथड म्हणजे नक्की काय, किंवा ह्या मेथडनुसार नॅशनल इन्कम कसं काढलं जातं. ह्याच्यावरचा अजून म्हणजे ह्याच्यातच इन्कम मेथडमध्येच नेक्स्ट पॉईंट आहे की प्रिकॉशन्स, की जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट नॅशनल इन्कम काढताना ही इन्कम मेथड फॉलो करतात तेव्हा कुठल्या प्रिकॉशन्स, कोणकोणती काळजी त्यांना घ्यावी लागते. तर दिले बघा. वाईल एस्टिमेटिंग नॅशनल इन्कम, वाईल एस्टिमेटिंग नॅशनल इन्कम बाय इन्कम मेथड, की जेव्हा तुम्ही नॅशनल इन्कम मेथडनी काढण्याचा प्रयत्न करत असता, द फॉलोइंग प्रिकॉशन्स शुड बी टेकन. तर खालील ज्या काय प्रिकॉशन दिलेल्या आहेत त्या कंपल्सरी त्या प्रिकॉशन तुम्ही घेतल्या पाहिजेत. तेवढी काळजी तुम्ही घेणं गरजेचंच आहे. तर टोटल काहीतरी 7 पॉईंट्स आहेत. आपण एक एक पॉईंट्स बघू. तर त्यातला फर्स्ट पॉईंट काय दिला बघू आपण. मग अशीच बोललेलो की ट्रान्सफर इन्कम जे काय असतात किंवा त्याला ट्रान्सफर पेमेंटसुद्धा म्हणतात, शुड बी इग्नोर. ते ह्याच्यात घ्यायचे नाही किंवा ते ह्याच्यात पकडायचे नाही. नॅशनल इन्कम काढताना ट्रान्सफर इन्कम किंवा ट्रान्सफर पेमेंट, आता तुम्ही म्हणता म्हणजे काय, तर दिले बघा पुढे त्यांनी, लाईक स्कॉलरशिप, गिफ्ट्स, डोनेशन, चॅरिटी, ओल्ड एज पेन्शन, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्सेस एक्सेट्रा. ही जी काय नावं वाचली मी आत्ता, स्कॉलरशिप किंवा ओल्ड एज पेन्शन किंवा डोनेशन, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्सेस, बरोबर ना, हे जे काय खर्च आहेत हे गव्हर्नमेंटनी केलेले खर्च, की जे पब्लिकवर फुकट खर्च करत असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एकच घेतो मी यातलं, ओल्ड एज पेन्शन. पेन्शनचा अर्थ माहिती आहे, की भरपूर जे सरकारी नोकर असतात, गव्हर्नमेंट सर्वंट, की जे काम केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंट त्यांना पेन्शन देत असतं, बरोबर ना. म्हणजे एक प्रकारे फुकट त्यांना गव्हर्नमेंट पगार देत असतात, फुकटमध्ये, कारण ती माणसं ऑलरेडी कामावरनं रिटायर झालेली असतात, तरीसुद्धा गव्हर्नमेंट त्यांना दर महिन्याला थोडीफार अमाऊंट देत असतात, त्याला आपण पेन्शन म्हणतो. मग एक प्रकारे समजा तुम्ही एखाद्या घरी गेला, एखादा रिटायर पर्सन किंवा एखादा वयस्कर माणूस असेल, एखादे बाबा आजोबा असतील, त्यांनी दरवाजा उघडला, त्यांना तुम्ही विचारलं, तुम्ही त्या आजोबांना प्रश्न विचारला की बाबा आजोबा तुमचं इन्कम काय आहे, तुम्हाला किती भेटतात दर महिन्याला. आजोबांनी सांगितलं बाबा मला महिन्याला 15,000 15,000 मिळतात. मग तुम्ही लगेच कॅल्क्युलेशन करताल, 15,000 × 12 1,80,000, बरोबर ना. बाबा आजोबांना वर्षाला 1,80,000 रुपये मिळतात, म्हणून तुम्ही लगेच लिहून काढताल, इन्क्ल्यूड करताल. तर इन्क्ल्यूड करू नका, ते शुड बी इग्नोर. ते इग्नोर करायचे आहेत. का बरं? कारण आजोबांना जे 15,000 मिळतात ते पगाराचे नाही भेटत आहे. आजोबांना तर फुकट पैसे मिळतात ते पेन्शनचे मिळतात ते, बरोबर आहे ना. म्हणजे एका हाताने गव्हर्नमेंट खर्च पण करतात ते आणि दुसऱ्याच हाताने गव्हर्नमेंट ते इन्क्ल्यूड पण करतात ते. तसं चालणार आहे का? नाही. म्हणून जर कुठले ट्रान्सफर पेमेंट असतील, ट्रान्सफर इन्कम असतील,
म्हणजे काय थोडक्यात की असे खर्च की जे गव्हर्नमेंट पब्लिकवर फुकट करत असतात शुड बी इग्नोर, ते नॅशनल इन्कममध्ये पकडायचे नाही. ओके. सेकंड पॉईंट काय दिला आहे बघा, ऑल अनपेड सर्व्हिसेस. काय काय सर्व्हिसेस अशा असतात की ज्याच्या आपल्याला अनपेड सर्व्हिसेस की ज्या आपल्याला फुकटमध्ये मिळत असतात, आपण त्याच्याबद्दल कुठलेही पैसे पेड करत नसतो. फॉर एक्झाम्पल दिलं त्यांनी, लाईक सर्व्हिसेस ऑफ हाऊसवाईफ. प्रत्येकाच्या घरी आई असती, बरोबर आहे ना. तर आपली आई आपल्यासाठी भरपूर कामं करत असते, म्हणजे बाबा आपले कपडे धुवत असते, आपल्या घरातली भांडी घासत असते, आपल्यासाठी डबा बनवून देत असते. पण ही सगळी कामं ते आपल्यासाठी फुकट करत असतात. हेच काम करायला समजा तुम्ही एखादी कपडेवाली बाई किंवा भांडी घासणारी बाई जर तुम्ही लावली, तर साहजिक आहे ती तुमच्याकडनं बाबा 1,000-500 रुपये काय असेल ते असेल, पण ती दर महिन्याला तुमच्याकडनं सॅलरी मागते. पण आपली आई आपल्याकडनं ही कामं जे काही करून देते त्याचे कुठले पैसे मागत नसतात, म्हणून त्याला अनपेड सर्व्हिसेस म्हणतात. मग ह्या ज्या काय अनपेड सर्व्हिसेस असतात, लाईक सर्व्हिसेस ऑफ हाऊसवाईफ किंवा टीचर टीचिंग हर ऑब्लिक हिज चाइल्ड. आता उद्या साहजिक आहे मी तुम्हाला आज शिकवतो इकॉनॉमिक्स, त्याची तुम्ही क्लासमध्ये फीज पेड करता. पण हेच इकॉनॉमिक्स जर मी उद्या माझ्या मुलाला शिकवलं तर त्याची फीज मी पेड करणार आहे का? नाही, कारण माझाच मुलगा आहे, मीच त्याला शिकवतो आहे. मग मग कसली फी मी त्याच्याकडनं मागणार, बरोबर आहे ना. कारण मी त्याच्याकडनं फी मागितली तर तो फी मागायला माझ्याकडेच येणार आहे, माझाच मुलगा आहे ना. त्यामुळं साहजिक आहे मी त्याला फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. अनपेड सर्व्हिसेस, मग ह्या ज्या काय अनपेड सर्व्हिसेस असतात शुड बी इग्नोर. ह्या अनपेड सर्व्हिसेस नॅशनल इन्कममध्ये घ्यायच्या नाही, इग्नोर, त्या इग्नोर करायच्या. थर्ड पॉईंट, एनी इन्कम फ्रॉम सेल ऑफ सेकंड हँड गुड्स. सेकंड हँड गुड्स विकून जर त्यातनं काही इन्कम झाला, लाईक कार, हाऊस एक्सेट्रा, शुड बी इग्नोर. ते सुद्धा काय करायचं, इग्नोर करायचं. का बरं इग्नोर करायचं? कारण त्या सेकंड हँड गुड्स आहेत, त्यांची व्हॅल्यू आता म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी कार तुम्ही फॉर एक्झाम्पल 4 वर्षापूर्वी एक कार परचेस केली, ती 5 लाखाला, बरोबर आहे ना. आणि आता परत 5 वर्षानंतर आफ्टर 5 इयर्स तुम्ही ती विकली, त्याचे काहीतरी तुम्हाला 3 लाख मिळाले. तर ते 3 लाख आता ह्या वर्षी जर पकडलं तर ते डबल काउंटिंग होईल. का बरं? कारण 5 वर्षापूर्वी जेव्हा ही कार प्रोड्यूस झाली तेव्हा ते 5 लाख रुपये त्या वर्षी इन्क्लूड झाले होते. आता परत त्याच कारची व्हॅल्यू 3 लाख तुम्ही ह्या वर्षी जर इन्क्लूड केली तर ती डबल काउंटिंग होईल, बरोबर ना. त्यामुळे सेकंड हँड गुड्सची जे काय ट्रान्झॅक्शन असतील शुड बी इग्नोर, ते इग्नोर करायचे. सेकंड हँड गुड्स इज नॉट अ पार्ट ऑफ करंट इयर प्रोडक्शन, बरोबर आहे ना. नॅशनल इन्कम हे दरवर्षी नवीन दाखवलं जातं आणि सेकंड हँड गुड्स ह्या करंट इयरच्या नसतात, त्यामुळं त्यांची व्हॅल्यू पकडायची नाही, शुड बी इग्नोर्ड. ओके. फोर्थ पॉईंट तेच दिलेलं आहे, इन्कम फ्रॉम सेल ऑफ शेअर्स अँड बॉन्ड्स. की तुम्ही शेअर्स विकून किंवा बॉन्ड्स विकून, हे आपल्याला एस पीमध्ये माहिती आहे की शेअर, डिबेंचर, बॉन्ड्स वेगवेगळे शब्द आहेत, की शेअर्स, बॉन्ड्स हे जर विकून तुम्हाला जर त्यातनं काय इन्कम झाला असेल शुड बी इग्नोर. तो सुद्धा काय करायचा, इग्नोर करायचा. का बरं इग्नोर करायचा? कारण ते सुद्धा सेकंड हँड गुड्सच झाले ना एक प्रकारे, बरोबर आहे. कारण साहजिक आहे तुम्ही जेव्हा एखाद्याला कोणाला तरी शेअर्स सोल्ड करता किंवा एखाद्याकडून तुम्ही शेअर्स परचेस करता, तर ते तुम्ही जे शेअर्स परचेस करता ते साहजिक आहे कुणीतरी तुमच्या अगोदर तुम्हाला सेल केलेले असतात, बरोबर आहे ना. त्यामुळं तुम्ही जे शेअर्स मार्केटमध्ये ट्रान्झॅक्शन करता, शेअर परचेस करता और शेअर सोल्ड करता, हे सगळे सेकंड हँड गुड्सच असतात एक प्रकारे. आणि मगाशीच थर्ड पॉईंटमध्ये बघितलं आपण की सेकंड हँड गुड्स शुड बी इग्नोर, ते इग्नोर करायचे असतात. त्यामुळंच शेअर्स, बॉन्ड्स ह्यातून जे काही इन्कम मिळतं ते सुद्धा काय करायचं, शुड बी इग्नोर. ओके. फिफ्थ पॉईंट, आता चारही पॉईंटमध्ये आपण नीट बघितलं तर सगळं इग्नोरच आहे. फिफ्थ पॉईंटमध्ये पण इग्नोर आहे. बघा काय दिलं आहे, रेव्हेन्यू रिसिव्ड बाय द गव्हर्नमेंट, की गव्हर्नमेंटला जो काही इन्कम मिळतो ना, कशातून, थ्रू डायरेक्ट टॅक्सेस. डायरेक्ट टॅक्सेसमधून जो काही गव्हर्नमेंटला पैसा मिळतो शुड बी इग्नोर, तो सुद्धा इग्नोर करायचा. का बरं? ॲज इट इज ओनली अ ट्रान्सफर ऑफ इन्कम. कारण तो पण काय झाला, ट्रान्सफर ऑफ इन्कम. पहिल्याच पॉईंटमध्ये बघितलं ना आपण, ट्रान्सफर इन्कमचाच भाग आहे. मग साहजिक आहे तो सुद्धा कसा पकडायचा. मग त्यामुळं ह्या गोष्टीसुद्धा म्हणजे ह्या 5ही पॉईंटमध्ये बघितलं की ह्या 5ही पॉईंटमध्ये एक गोष्ट कॉमन होती. सगळ्यात शेवटची लाईन बघा प्रत्येक पॉईंटमध्ये, शुड बी इग्नोर, शुड बी इग्नोर, शुड बी इग्नोर, बरोबर आहे ना. की त्यांनी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं इन्कम मेथड ही सोपी आहे, पण इन्कम मेथडनुसार जर तुम्ही नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करत असताल
तर काय काय गोष्टी इग्नोर केल्या पाहिजेत हे त्यांनी सांगितलं आहे. मग तुम्ही म्हणताल सर सगळंच इग्नोर करायचं तर मग पकडायचं काय? तर पुढच्या स्लाईडमध्ये त्यांनी दिलं की इन्क्लूड काय करायचं, तर 2 गोष्टी दिलेल्या आहेत की इन्कम फ्रॉम गव्हर्मेंट प्रॉपर्टी किंवा प्रॉफिट्स फ्रॉम पब्लिक एंटरप्राइजेस सच ॲज वॉटर सप्लाय शुड बी इन्क्लुडेड. ते इन्क्लूड करा की बाबा काय प्रॉफिट फ्रॉम पब्लिक एंटरप्राइजेस, काय काय सार्वजनिक सेवा, काय काय गोष्टी अशा असतात की गव्हर्नमेंटला त्यातनं बऱ्याच प्रमाणात पैसा मिळत असतो. फॉर एक्झाम्पल वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी सप्लाय. दर महिन्याला गव्हर्नमेंट आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतात. आपल्या प्रत्येकाच्या घरात लाईट असते, आपण त्या लाईटचा व्यवस्थित वापर करतो, पण त्याच्या बदल्यात गव्हर्नमेंट आपल्याकडनं पैसे मागतात. कुठले पैसे मागतात, तर बाबा इलेक्ट्रिसिटी बिल असतं. मग तो गव्हर्नमेंटचा जो काय पैसा आहे, गव्हर्नमेंटला कितीतरी लाखो करोड रुपये ह्या इलेक्ट्रिसिटी बिलमधनं दर महिन्याला मिळत असतात. मग एक प्रकारे ते गव्हर्नमेंटचं काय आहे, इन्कमच आहे ना, शुड बी इन्क्लुडेड. मग ते इन्क्लूड केलं पाहिजे. आणि लास्ट पॉईंट काय दिला आहे, इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ प्रोडक्शन केप फॉर सेल्फ कन्झम्पशन. स्वतःसाठी जर काय प्रोडक्शन करत असताल शुड बी इन्क्लुडेड. म्हणजे काय, तर भरपूर वेळा फार्मर्स शेतकरी काय करतात, बाबा जो काय शेतात समजा एखादा शेतकरी एक्झाम्पल ॲज्युम करा की एखादा शेतकरी असेल, तिने बाबा ह्या वर्षी गहू पिकवला शेतामध्ये, काहीतरी 10 पोती गहू आला, तर तो काय करतो, 10मधली 10च्या 10 पोती विकायला नेत नाही, 2 पोती घरात ठेवतो, कारण घरात तर गहू लागणारच आहे. मग तो काय करतो, स्वतःचाच गहू असल्यामुळं स्वतःला वापरायला 2 पोती तो घरात ठेवतो, बाकीची 8 पोती मात्र तो मार्केटला जाऊन विकतो. बरोबर आहे ना. मग ती जी घरात ठेवलेली 2 पोती आहेत, भरपूर वेळा ती 2 पोती काय होतात, अनकाउंटेड, दॅट नॉट बी इन्क्लुडेड इन द नॅशनल इन्कम. भरपूर वेळा त्या काउंट करायचे राहूनच जातात. त्याला जर विचारलं बाबा किती पोती विकली, तो 8च सांगणार आहे. 2 पोती घरातली सांगतो का तो नाही. म्हणून सांगितलं आहे की व्हॅल्यू ऑफ प्रोडक्शन केप फॉर सेल्फ कन्झम्पशन, की स्वतःला वापरण्यासाठी जे काय प्रोडक्शन बाजूला काढलं असेल त्याचीसुद्धा व्हॅल्यू काय केली पाहिजे, शुड बी इन्क्लुडेड. ती व्हॅल्यू इन्क्लूड करायला विसरू नका. ओके, म्हणजे प्रिकॉशन बघितले आपण की इन्कम मेथड नक्कीच चांगली मेथड आहे. जास्त प्रमाणात ह्या मेथडनुसार ॲक्युरेसी जास्त आहे की ह्या मेथडनुसार नॅशनल इन्कम जास्त चांगलं ॲक्युरेट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. बरोबर आहे ना. पण ही मेथड फॉलो करताना कोणकोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, टोटल 7 प्रिकॉशन्स होते. 7मधले फर्स्ट 5 पॉईंट्स जे होते की ते इग्नोर होते आणि हे लास्ट 2 पॉईंट्स बघितले ते इन्क्लुडेड होते. ओके, तर अशा प्रकारे आपण ही जी काही सेकंड मेथड होती, कुठली, इन्कम मेथड, ही आज आपण बघितली. रिमेनिंग जी थर्ड मेथड आहे, तिसरी मेथड एक्सपेंडिचर मेथड आहे, ह्याच्याच ऑपोजिट आहे, लक्षात येईल उद्या तुम्हाला ती मेथड आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. तर आज जो काय व्यवस्थित जो काय मी इन्कम मेथडचा जो काय लेक्चरचा व्हिडिओ मी अपलोड करतो आहे, व्यवस्थित ऐका आणि मी स्क्रीनशॉटसुद्धा सेंड करतो आहे. तुम्ही ते ऐकून झाल्यानंतर हा जो काय स्क्रीनशॉट मी तुम्हाला सेंड करतो आहे ते व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके.